ज्ञानदीपकार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की की जय. जय. गिरी महाराज की जय. श्रीपाद रामदास महाराज की जय. पांडुरंगदादा महाराज आज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की की जय. हर हर महादेव. देवागी देवा जगत्रय देवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम श्री प्रेम काही काळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो सद्गुरु निर्गुणा. पार नाही तव गुणा. बैसोनी माझी आरसना. हरि गुण वर्णवी. हरि गुण विशाल पावना. वदवी तो कृपा करुणा. मी मूढमती दीना. म्हणवो निकीव भाकितसे. तुमचा प्रसाद झालिया पूर्ण. हरिगुण वर्णीन मी जा. एका वंदितसे चरण. सद्गुरूंचे 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 आदरे. दत्तात्रेय हरिकृष्ण वन्मतानंददायको दिगंबरो मुनिर्बाल पिशाच ज्ञान. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. देव होई जेत देवाची संगती. पतन पंगती जगाची या. दुहीकडे दोन्ही वाहतील वाटा. करतील साठा आपला. दाखविले परी नाही वर जे जेता आला तो विचता भाग भरा. तुका म्हणे अंगी आवडीचे बळ. उपदेश मूळ बीज पात्र. देवाच्या संगतीने राहणारा देव होतो. वा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देवाच्या संगतीने राहणारा देव होतो. जगताच्या संगतीत राहिल्याने पतन मिळते. आज एकादशी आणि वरून सोमवार. सर्व काय आज व्रत एकादशी आणि सोमवार व्रत. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा.
देवाच्या संगतीने राहणारा देव होतो. हे लय शॉर्ट सांगितलं, लय कमी याच्यात सांगितलं, सोपं. लय अवघड करून सांगायचं काही काही, लय जायचं जवळ राहतं पण लांबून. संत फार सोपं सांगण्याकरता येतात. आता देवाच्या संगतीत कसं राहायचं हा प्रश्न आहे ना. हा सर्वसामान्य जीवाला हे पेलवत नाही आणि ते सोपं करून सांगण्याकरता संत येतात. देवाच्या संगतीत कसं राहायचं. आता कृष्ण अवतारात ठीक देव प्रत्यक्ष अवतार होता. तुझी संगती झाली अमुची निश्चिंती. आता ह्या काळात आपण ठरवलं देवाच्या संगतीत राहायचं तर कसं राहायचं, मोठा प्रश्न आहे. पण देव आणि देवाचं नाम वेगळं नाही, नाही का. हा नामाच्या संगतीत राहणं म्हणजे देवाच्या संगतीत राहिल्यासारखंच आहे ना. हा महाराज म्हणजे जिथे नाम ते माझा प्राण. हा आणि शास्त्र सांगतं का नाम नामीचा भेद आहे. हा देव आणि देवाचं नाम हे वेगळं नाहीये. नामदेव. हा नामाचं देव आहे. नाम घेता करा नामीचे चिंतन. जे भगवंताच्या नामात राहणं म्हणजे देवाच्या संगतीत राहणे. बरोबर आहे का नाही. हा आणि जगताच्या संगतीत राहिल्यानं पता नव्हतं. हा जगताच्या म्हणजे देव सोडून सगळं. देव सोडून बाकीच्याचं चिंतन केलं का त्याचं पतन होतं. हा आणि जर देवाचं नामस्मरण केलं तर देवच होतो तो. हा संगतीचा चिंतनाचा परिणाम तोच आहे ना. हम्म राम म्हणता रामाची होय. रामाची होईली, दुसरं काही नाहीच होईली, रामच होईली. राम म्हणता रामाची होती. कधी बसून पदवी घ्यायची, काय अभंग करून ठेवले जगद्गुरूंनी. जे आपल्याला देव जर व्हायचं असलं तर भगवंताचं नामस्मरण. आणि जर आपण देवाचं सोडून करीशी देवा विना अवघी होईल निराश. तृष्णा वाढविसी बहुव कधी सुखासी न पवसी. देवाशिवाय जगताच्या संगतीत राहिल्याने पतन होते, नाही का. संगती कोणाची करावी, एक तर संतांची करावी नाही तर मग देवाची करावी, नाही का. हा म्हणजे नामाची करावी. आणि संतांची करावी म्हणजे मग आता संत कुठं पाहिजे हाय प्रश्नच आहे ना. नाही का. या काळात कुठं संत पाहिजे असं आहे ना. देवाचा प्रश्न सुटला बा समजा. अरे नाम म्हणजे देवाचे ना भाऊ, आहे का नाही. हा नाम म्हणजे देवाचे. हो देव आणि देवाचं नाम एकच आहे. देव आणि देवाचं नाम एकच. देव आणि देवाच्या नामात भेद नाही. सच्चिदानंद स्वरूप भगवान परमात्मा आहे. आणि नामही तेच स्वरूप आहे त्याच्यावाला. म्हणून देवाच्या संगतीत राहणारा देव होतो, स्वरूपानं देव होतो तो. मन हे राम झाले, मन हे राम झाले.
मन राम झालं. आता काय राहिलं मग? जर तो 13 कोटी सारखं नामस्मरण करीत राहिला, हा 13 कोटी जर सारखं नामस्मरण करीत राहिला, त्याचं मनच राम होऊन जात. हा मग काय राहिलं वेगळं व्हायचं तरी? मनच राम होत. म्हणजे त्याला जिकडे तिकडे रामच दिसतो. मग हा ज्याच्या मनात राम आहे ना, त्याला काय दिसन? रामच दिसतंय. मनात म्हणजे अंतःकरणात. ज्याच्या अंतःकरणात नाम आहे त्याला राम येतो, बाहेर रामच दिसन ना. हा हे खरं देवाचं दर्शन आहे. अशा दोन्ही बाजूला दोन वाटा आहेत. जसे ज्याचे सुकृत किंवा दुष्कृत असेल त्याप्रमाणे तो त्याचा संग्रह करतील. असे 2 रस्ते सांगितले. हा एक देवाच्या संगतीत राहायचं का जगताच्या संगतीत राहायचं, असे 2 वाटा आहेत. ज्याची त्यानं ठरवायचं. ज्याचं जसं सुकृत दुष्कृत असेल, पुण्य असेल तो देवाच्या संगतीत राहील, संतांच्या संगतीत राहील, नाही का? हा पुण्य नसेल तर जगताच्या संगतीत राहील, म्हणजे जगताचं चिंतन करीन. हम्म संगतीचा परिणाम आहे ना. हा संगती पंगती देवाची. हे त्याला कारण आहे पाप पुण्य. हम्म तिळ तिळ पुण्य साचाकडे बहुत ज्या जन्मी जोडी. व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला. हे कधी कळण म्हणले बाई सता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती. कमळ कळू आले कमळापती, कळू आले कमळापती. माझे कोणीच नवती, ऐसा चित्ती दृढ झाला. चित्तामध्ये असं पक्क झालं का माझं कोणीच नाही देव सोडून. पण हे कधी कळलं, बैसता संतांची संगती. मग मला कळालं का खरं कोण आहे आपलं. खरं आपला देव आहे, नाही का? हा खरा आपला देव आहे. त्याला लागतंय पाप पुण्य. पुण्य असलं तर परमार्थ आवडतो. एक पाप असलं तर परमार्थ आवडत नाही. आपण म्हणतो एकाच घरात असं का बा. बायकोला परमार्थ आवडतो, नवऱ्याला आवडत नाही, असं का होतं? तर पुण्य. सोपं उत्तर आहे. आता उत्तर काय अवघड नाही ना. आता जसं भांडवल असेल तसं. सगळ्यांच्या खिशात सारखे पैसे नाही ना. म्हणून वरील प्रकार मी दाखवले आहेत, परंतु या ठिकाणी देव उपेक्षा करणार नाही. म्हणून दैवयोगाने तुमच्या वाट्याला जो परमार्थ येईल त्याची तुम्ही चित्ताने ग्रहण करा. पण जरी एखादा पापी असला, देव त्याची उपेक्षा करत नाही ना. आई मुलाला कधीच उपेक्षा करत नाही. तिला माहिती आहे कधीतरी सुधरण. असाही मुलगा असला तर आईला वाटतं सुधरण. तसं देव कधी उपेक्षा करत नाही, संत कधी उपेक्षा करत नाही. वाल्याची उपेक्षा केली का संतांनी? नाही ना. ते म्हणले नाही तुला पापी आहे, तू कायला माळ घालतो. नाही. वरील प्रकार मी दाखवले. एक गट आहेत समाजामध्ये, काही पुण्य काही पाप. पण देव सगळ्यांचीच, कोणी येऊ सगळे त्याचेच लेकरं आहे ना हो. फक्त त्याला शरण गेला पाहिजे. शरण गेले याचे काय होते फळ, तुका म्हणे कोण उद्धरेल. तो अनुताप झाला पाहिजे त्याला. तुकाराम महाराज म्हणतात मूळचेच हृदयामध्ये हरीविषयीचे प्रेम प्रबळ असावे लागते.
आपल्या हृदयात प्रेम पाहिजे देवाबद्दल. प्रेमाचं बळ आहे, वैराग्याचं बळ आहे, भावाचं बळ आहे, भक्तीचं बळ आहे ना, शक्ती. हा व्यवहारात पैशामध्ये जशी शक्ती आहे, सत्तेमध्ये जशी शक्ती आहे, नाही का. हा पैशावाल्याला कोणी सलाम करताना का, तो माणूसच आहे ना आपल्यासारखा, पण त्याच्याकडे पैसा ही शक्ती आहे ना. हा एखाद्याकडे सत्ता असू द्या बरं, कोणी हात जोडीत ना. हम्म शक्ती आहे ती, बळ शक्ती आहे, वैराग्य शक्ती आहे. तसं हृदयात जे प्रेम आहे एक शक्ती आहे, आणि त्या शक्तीनं देव काय होतो, आपलासा होतो. प्रेम प्रेम नाही का. हम्म काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. भक्तीची मापे मध्ये तो अनंता, इतराने तत्वथान मोजावे नाही का. हम्म भगवंता सगळं हे असे एकामेकावर अवलंबून आहे. आता प्रेम कुठून येईन, त्याने सांगितलं प्रेम हे देवाचे देणे. आता इथं काय म्हणलंय, हृदयामध्ये हरीविषयीचे प्रेम बळ असावे लागते. पण प्रेम कुठून येईन, हे देवाचंच देणं नाही म्हणले. हृदयात प्रेम निर्माण होणं ही देवाचीच कृपा आहे. हा प्रेम हे देवाचे देणे, देह भाव जाय देण. प्रेम निर्माण झालं का देवावरचं प्रेम आपोआप कमी होतं. हा मूळच हृदयामध्ये हरीविषयीचं प्रेम असावे लागते. आता ते पुण्य असलं का आपोआप होत असे. हम्म अंगामध्ये आवडीचे बळ पाहिजे नाही का. हा देवाला काय आवडत, आवडी देवाची तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. ते बी सांगून टाकलं संतांनी. देवाला काय आवडत, हा देवाला नाम आवडत. महाराज म्हणजे तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचं सगळं मी पाहतो. हा हे नामामध्ये काय शक्ती आपल्याला अजून कळली नाही पुरेपूर. थोडीफार कळली असं नाही, असं नाही, पण खरी काय शक्ती नामामध्ये आपल्याला कळली नाही अजून. आपल्याला असं वाटतं नाम. हा बरोबर. बोला ना. नाही, तुम्ही एकदम माझ्या मनातले बोल. आता तुम्ही ना मी काही वेगळे थोडी ते एकच आहे आपलं. आता हे बोलायला काय सांगतात, लाऊडस्पीकर वेगळा आहे, बाकी बोलणार आहे तुम्हीच आहे. आपल्याला दोन दिसतात ना, जगात दोनच माणसं आहेत. हा किती माणसं, दोनच आहेत ना. बरोबर करतो की ते. जगात किती माणसं आहेत. आपल्याला भेद दिसतो, आपल्या अज्ञानामुळे दिसतो तो. हा दृष्टीचा भेद आहे ना तो. नामामध्ये तुझ्या नामाचा महिमा तुझं न करे मेघ श्यामा. नामाची शक्ती हनुमंतरायानं दाखवून दिली ना देवाला. म्हणजे या लीला ज्या आपण कीर्तनातून कथातून ऐकतो, हे कशा करता आपल्याला नामाची शक्ती कळण्याकरता आहे ना. काय मला बघा, मला माफ करा, मध्ये मध्ये बोलल्याबद्दल मला माफ करा. पण काय गोष्टी मला लावत पण नाही. देवापेक्षा गुरुवर विश्वास केला पाहिजे. विश्वास महत्वाचा आहे. विश्वास गुरुवर पाहिजे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वासच काम करतो खरा, नाही का.
विश्वास. देवाच्या संगतीने राहणारा देव होतो आणि जगताच्या संगतीत राहिल्याने पतन मिळते. अशा या दोन्ही बाजूला दोन वाट आहेत. जसे ज्याचे सुकृत किंवा दुष्कृत असेल त्याप्रमाणे ते त्याचा संग्रह करतील. वरील प्रकार मी दाखवले आहेत, परंतु या ठिकाणी देव उपेक्षा करणार नाही. म्हणून दैवयोगाने तुमचे वाट्याला जो परमार्थ येईल त्याचे तुम्ही चित्ताने ग्रहण करा. चित्तानं ग्रहण करायचं. चित्तात आला पाहिजे आपल्या देव. देव येईल घरा. घरा म्हणजे अंतःकरणात. हा. चित्तानं त्याचं ग्रहण करायचं म्हणजे त्याचं चिंतन करायचं. सोपं आहे का नाही? हा. तुकाराम महाराज म्हणतात, मूळचेच हृदयामध्ये हरीविषयीचे प्रेम बळ असावे लागते. अंगामध्ये आवडीचे बळ पाहिजे. उपेक्षा निमित्त उपदेश निमित्त मात्र आहे. म्हणजे जर अंतःकरणात प्रेम असलं, आवड असली, तर मग उपदेश झाला का तो लगेच सोयीला लागतो. उपदेश हे निमित्त आहे फक्त. हा. मूळ आवड आणि प्रेम. अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला देव व्हायचं, सुखी व्हायचं ना प्रत्येकाला. हा. प्रत्येकाला असं वाटतं आपण सुखी व्हावं. प्रत्येकाची प्रधान इच्छा आहे सुखी व्हावं. सुखी ज्याला व्हायचं त्याला नामस्मरण करावं. हा. तिने विना जीवा सुख नाही. बोला महाराज बोला. नाही काय म्हणते भाऊ, काय म्हणते इथं आला ना, इथं आलं की सगळं आलं तिथं. मग म्हणजे एकदा मुलीने नवदेव इथं की तिथे सगळं नाव होतं का नाही? अवघे लाभ होती. काय ते प्रमाणापण मध्ये पाहिलं ते या चिंतने विठ्ठल, चिंतने विठ्ठल काय अवघे लाभ येते घरा, असंच आहे ना. अवघे लाभ येते घरा, एका या चिंतने विठ्ठल. पांडुरंगाचं चिंतन केलं का सगळे लाभ घराला येतात म्हणजे. हा. शोधशील मुळे त्याची करीशी वाटोळे, ऐसे संताचे बोभाट. तुझे बहु झाले तंट, लौकिका बाहेरी घाली रोखी जया घरी. तुका म्हणे गुण तुझा लागली या शून्य. अहो देवा, ज्याची तुम्ही मुळे शोधिता त्याचे सर्व वाटोळे तुम्ही करता. आपल्याला वाटोळ वाटतं पण खरं कल्याण करतोय देव, नाही का? हा. देव कोणाचं वाटोळ करीत नसतो. हे व्यवहार आपल्याला तसा दिसतो व्यवहाराचा, आणि त्यात काही संबंध नाही. आजपर्यंत असे संतांचे बोभाट पुष्कळ झाले आहेत. त्या संबंधाने तुमचे तट फळ्या झाले आहेत. आपल्याला असं वाटतं बा तुकाराम महाराजांचं असं केलं, तसं केलं, हे केलं, ते केलं. संतांच्या दृष्टीनं हे सगळं काय फलकट आहे. हा. फलकट तो संसार येत सार. त्यांचा काय फायदा नाही माहिती त्याच्यावर. ते म्हणते अनेक नका पडू गबाळाची बाई. ज्याच्या करता आपण मरमर मरतोय त्याला गबाळ म्हणते ते. हा. तेथे आहे थोरी नागवण. आरोप करतात काही लोक का महाराज म्हणले बरे झाले देवा, निघाली दिवाळी, नाही का? आता ते काय
तो प्रारब्धाचा खेळ आहे, कर्माचा खेळ येतो नाही का. हा पण त्याचा परिणाम चिंतन झालं ना, त्याच्यामुळे अनुताप येतो, जे राहील हे चिंतन. हा ज्यावेळेस अनुताप होतं त्यावेळेस चिंतन आपोआप होतं. हम्म त्याचा फायदाच झाला का, त्याचा पण तोटा काय झाला. आजपर्यंत संतांनी बहुवाट गेला का पुष्कळ आहे त्या संवादाने तुमचे त्यात फळे झालेत. म्हणजे जनाबाई देवाला शिवाय देती, जवळ जवळ बरेच संत दारिद्र्य नारायण केले बाबा. देव भक्तालागी करून दी संसार वारंवार करून ठेवित असते. तो जर संसाराच्या नादी लागलो देवावर प्रेम कसं काय करेन. हा हं? सगळं डोक्यात देव पाहिजे. हा? सगळं देव डोक्यात पाहिजे, डोक्यात. डोक्यावर कोण आहे भाऊ? नुसता देव मागणारी फार थोडी. हा डोक्यात आणला पाहिजे ना आपण. महाराज म्हणजे हिंगिराची गिराई कसलंय. गिराई काही हिंगिराचे जास्त म्हणले, हा तरीचा त्याचे फार थोडे म्हणले. फक्त देव देव मागणारे फार थोडे. हा तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. अनिक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्ता पासोनिया. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. नुसतं देव मागणारे फार थोडी आहेत. त्याला उघड हातात धरिता त्याला तुम्ही सर्व लौकिकाच्या बाहेर घालता. तुकाराम महाराज म्हणून देवा ज्याला तुमचा गुण लागेल तो सर्व धर्म शून्य ब्रह्म होतो. नाही का. हा काय जो भगवंताचं नाम घेतो ना, देवाचे जेवढे गुण आहे तेवढे त्याला प्राप्त होतात. हा भगवंताची गुण दैवी संपत्ती या सगळे संत पहा ना, मग सगळे दैवी संपत्ती प्राप्त झाली का नामस्मरण केलं त्यांनी. हा आवडी विठ्ठल गाईजे कांती, अलभ्यती ती लाभ घरा. अहो देवा ज्याची तुम्ही मुळी शोधिता त्याचे सर्व वाटोळे तुम्ही करता. आजपर्यंत असे संतांचे बोबाट पुष्कळ आहेत. त्या संबंधाने तुमचे तट झाले आहेत. त्याला उघड हातात धरता त्याला तुम्ही सर्व लौकिकाच्या बाहेर घालता. नाही का. हा देवाना जवळ घेतलंय पण लौकिकांना बाजूला सोडलं ना. लौकिकांना आता दिसो नाही जना ऐसे करी नारायणा. दूर तुकोबाराय म्हणले, गोपाला पाटील नाही का. हे पण देवानं जवळ केलं त्याचं काय. देवानं जवळ केलं ना ते महत्वाचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा ज्याला तुमचा गुण लागेल तो सर्व तो ब्रह्मच होतो म्हणले. ज्याला भगवंताचा गुण म्हणजे भगवंताचं नामस्मरणाचा वेळ लागन ते ब्रह्मच होऊन जातो ना. नाम परब्रह्म वेदार्थी म्हणलं ना. नामच परब्रह्म आहे, नामच ब्रह्म आहे. मग तो जीव ब्रह्म होतो ना. हो जीव ब्रह्म होतो. तो जीवाची पर्यंतुके महेश, तो जीव शिव होतो. शिव
कधी होतो? देवाचं नामस्मरण केल्यानंतर. वै वाचवी ती देवा तरी कोण ध्याते देवा. काय जाणो कैसे परी प्रारब्ध ते ठेवी उरी अंगी दैव संचरे. मग ते काय उरे? 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. जाणे हा विचार स्वामी तुकयाचा दाता. पाहता या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात. जर वैद्य औषध देऊन देवाला वाचवील तर देवाचे भजन अगर ध्यान कोण करील? बरोबर आहे का नाही? हा. डॉक्टरनाच जर माणूस वाचवले तर देवाचं भजन कोण करील? प्रश्न बरोबर आहे ना महाराजांचा? हा. सगळ्यात महत्वाचं डॉक्टर मेला नसतात. डॉक्टर मेला असता का? नाही ना. डॉक्टर कधीच मेला नसता. कस काय मरण? जो दुसऱ्यालाच मरून देत नाही तो स्वतः कस काय मरण? हा. सगळ्यात जास्त प्रेम स्वतःवर असतं ना, हा. स्वतःच्या देहावर. हम्म. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जर डॉक्टर रिपेअरिंग करतो, गाडी काय करतो, काय किरकोळ बिघडलेला असेल तर नीट करतो ना डॉक्टर. हा. जर वैद्य औषध देऊन जीवाला वाचवतील तर देवाचे भजन अगर ध्यान कोण करील मग? हा. खरोखर कसा प्रकार आहे कळत नाही, पण जसं प्रारब्ध असेल तसं होत नाही का. हा. शरीर आलं का प्रारब्ध आलंच? शरीर आलं का प्रारब्ध आलं. कर्मानाच प्रारब्ध शरीर तयार झालेलं आहे ना. हा. केली कर्म झाली त्याची भोग आली. हम्म. शरीर कशामुळे? प्रारब्धातच गठुडं येते. हा. जेथे जातो तेथे कपाळ सरीशी. असं आहे. जगद्गुरु तुकोबांना असं सांगायचंय का भगवंताची शक्ती मोठी आहे. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. नाही का? हा. त्यानं ठरवलं तर तो डॉक्टरच्या माध्यमातून वाचवतो आपल्याला, पण वाचवणारा भगवंत आहे. डॉक्टर हा निमित्त आहे, नाही का. हा. डॉक्टरच्या निमित्तानं म्हणले डॉक्टरना वाचवलं म्हणे तर इथून मगच मेलो असतो, नाही का. हा. भगवंतानं वाचवलं असं म्हणणं मग. नाही म्हणतो डॉक्टर लय हुशार आहे, कधीच मेलो असतो म्हणले ते डॉक्टर नसतं मला वाचवलं. अरे डॉक्टर हा निमित्त कारण आहे, नाही का. भगवान परमात्म्यानं तुला वाचवलं, डॉक्टर हा निमित्त आहे, नाही का. हा. हे मूळ कारण भगवंत आहे. मूळ कारण भगवान. कारण सगळी सत्ता त्याच्या हातात आहे ना. एखाद्याला आपण म्हणतोय फक्त यमधर्म सांगितलं ते डिपार्टमेंट आहे ती, पण ते डिपार्टमेंट कोणाच्या सत्तेनं चालतंय? पोलीस खातं चालतंय पण गृहमंत्र्याच्या ऑर्डरवर चालतंय ना. हा. गृहमंत्र्यांना वरून जर फोन केला एखाद्याला सोडा तर सोडून द्यावं लागत आहे. हा. पोलीस सोडते असं वरून ऑर्डर येते, तसं भगवंत हा मेन आहे. वरून ऑर्डर सुटली तर ती त्यांना पालन करावं लागते ना. हा. म्हणजे वैद्य जर औषध घेऊन देवाला वाचवत तर देवाचे भजन ध्यान कोण करीन? खरोखर कसा प्रकार आहे कळत नाही, पण प्रारब्ध असेल तसं बाकी होतंय, नाही का. हा. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे भगवंत, नाही का. हा. जर खरोखर अंगामध्ये दैवताचा संचार होईल तर तिथे काही उरणार नाही. मग काय उरणार आहे खाली दैवताचा संचार झाल्यावर? हा. अंगी दैव संचार आहे, मग तिथे काय उरेल?
हे 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. नुसत्या 9 सणात जर मुलं झाले असते तर मग लग्नच काय करावं लागलं असतं म्हणजे. बरोबर आहे का नाही. हा महाराजांना या अभंगातून मूळ कारण सांगायचे. दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजे. मग काही ना लग्न होणार होती नाही. हा? हा काहींना लग्न होणे मुलं बाळ होती नाही. शेवटी सत्ता देवाचीच आहे ना, देवाच्या हातातच आहे ना ते. हा काय आहे? त्याला प्रारब्धाची अनुकूलता प्रतिकूलता असते हम्म. आणि त्यानुसार भगवान परमात्मा फळ देत असतो. त्याच्याकडे काय तरजू काटा आहे असा. त्याच्यानुसार तो कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. जर नवसाने मुलगी होते तर नवरा करण्याचे काय कारण. म्हणजे थोडस काळानुसार काही काळामध्ये लईच अंधश्रद्धा वाढते. कधी कधी लोक येड्यावानी करतात. मग त्याला थोडस व्यवस्थित मार्ग सापडावा तो एक उद्देश असतो संतांचा, नाही का. हा लई लोक काही तुका याचा स्वामी श्री विठ्ठल याचा खरोखर काय विचार आहे सर्व जाणतो. थोडक्यात करता करविता एक भगवान परमात्मा आहे. बाकी निमित्ताच्या गोष्टी असतात. वै देवा सविती देवा तरी कोण ध्याते देवा. हे 2-3 दृष्टांत दिले आपल्याला एक डॉक्टरचा. काय जाणी कैसे परी प्रारब्ध ते ठाईवरी. प्रारब्ध आहे मध्ये अंगी दैव संचारी. मग तेथे काय बरे संचार देवाचा झाले. खाली उरलं काय. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. नुसतं 9 सण जर काही गोष्टी घडल्यात असत्या मग एवढी कुठाने कायला करावं लागेल असते, नाही का. हम्म. कशाला हे लग्न, कशाला मंडपन, कायला एवढे कार्यालय बांधावं लागले असते, नाही का. जाणी हा विचार स्वामी तुकयाचा दाता. मार्गी बहुत याची गेले साधू संत. ऐशी गरजते पुराणे नका जाऊ आड राणे. एवढा आपण गप्पू आता आपण. हा चोखाळल्या वाटा न लगे पुसाव्या झोपटा. झळकती पताका गरुड टके म्हणे तुका. हरीची वारी व भजन पूजन करणे ह्याच मार्गाने साधू संत पुष्कळ गेले आहेत. आतापर्यंत जे संत वैकुंठाला गेले ते ह्याच रस्त्याने गेले. भगवंताची वारी भजन पूजन ह्याच मार्गाने साधू संत पुष्कळ गेलेत. साधू संतांनी स्वतः बी येण्याची पंथे चालू जाता न पडे कोणता कोठी काही, नाही का. हा जे साधू संत गेले आनंदी राहिले याच मार्गाने गेले. भगवंताची वारी ती पंढरपूरची वारी असन, संतांची वारी असन, आपली या देहातली सारखी वारी चालू आहे. ती वारी म्हणजे चिंतन अखंड वारी चालू आहे ना. हा. वारी 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 जन्म मरणाचे वारी. हरी पडलो आता संकटने वारी. वारी काढावा जीवाला. हरीची वारी भजन पूजन करणे याच मार्गाने साधू संत पुष्कळ गेलेत. एवढ्या करता तुम्हीही आड मार्गाने जाऊ नका अशी पुराणी गर्जना करत आहेत. तेवढं सांगण्याकरता आलोय म्हणले आम्ही. आडराणी भरले जग, नाही का. त्यांना मार्ग माहिती नाही ना. हा देवाकडे जाण्याचा मार्ग नाही. आम्ही वैकुंठवासी
आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया. संतांचे मार्ग, अडराणी भरले जग, उच्छिष्टाचा भाग, शेषेवरला तो शेव. रस्ता माहिती नसतो. वाट सांगी त्याच्या पुण्या नाही, पार होती उपकारा गणित. का म्हणे तुम्ही याची वाटे चला, भरवशेने पांडुरंग भेटेल. कारण त्याच्या रस्त्याने जाऊन आले ना. हा जो एखादा पंढरपूरला जाऊन आला आणि त्याच्या बरोबर गेलो तर बरोबर घेऊन जाईल ना. हा आणि जो कधी गेला नाही जो कधी गेला नाही त्याला दिसतही नाही त्याच्याबरोबर आपण गेल्यावर तो गेला नाही विचार आणि त्याला दिसत नाही. तो आपल्याला घेऊन गेला तर पंढरपूरला घेऊन जाईल ना व्यवस्थित. बाबा म्हणायचे आप डुबे तो डुबे यजमान को लेकर डुबे, नाही का. हा आज हकीम जान खत्री. आणि शास्त्र सांगतंय ना हो, अशी पुराणी गर्जना करता. वेदशास्त्र पुराणी हाका मारिती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका. वाट स्वच्छ केलेली आहे, आता कोणास विचार करण्याचे कारण नाही. असा हा धोपाट मार्ग आहे. संतांनी फार राजमार्ग मोठा करून ठेवला आपल्या करता. या म्हणजे नाही का तुम्ही, देवचं तिकडे वाट पाहतो. वाट पाहि वा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता. ते भक्तीच्या वाटा आहे, रस्ते. भगवंताचं भजन असन, पूजन असन, सत्संग असन, कथा असन, कीर्तन असन, वारी असन, हे सगळे ईश्वर प्राप्तीचे मार्ग आहे. हे मनाला तिकडे भगवंत स्वरूपाकडे घेऊन याचे साधन आहे ते. याड रानाला जाऊ नका, शास्त्र पुराण गर्जना करता. वाट स्वच्छ केलेली आहे. आता चांगली वाट असली तर गाडी व्यवस्थित चालते ना, खड्डे खोटे नसले तर. हा दगड दुगड असले मग लय अवघड जातं. लय संतांनी सगळ्या वाटा स्वच्छ केला ना, कर्मकांड ठेवलं नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वयाची उपाधी दंभ धर्म. काय करा, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरी. भगवंताचं नाम भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त. तुझ व्हावा हे देव, तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव. तुला जर भगवंत स्वरूपाचा प्राप्त करायचं असलं तर भावे गावी गीत, नाही का. सोपा मार्ग आहे ना. वाट स्वच्छ केलेली आहे, आता कोणास विचार करण्याचे कारण नाही. असा हा धोपाट मार्ग आहे. धोपाट त्या काळातले शब्द कसे, धोपाट रस्ता आहे म्हणजे. जा बिनधास्त जा. तुम्ही बरोबर तिथं जाणार. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, या मार्गात वैष्णव जनांनी घेतलेल्या पताका झळकत आहेत.
एखाद्यानं ठरवलं आपल्याला वारीला जायचं, मग दिंडीमध्ये पताका असतात, चालायचं त्याच्या माग पताकावाले पंढरपूरला जाणार आहे, काय दुसरीकडे थोडी जाणार आहे. त्याच्या माग भजन करीत जातो मी, तो बरोबर जाणार होते नाही का. हा. तुकाराम महाराज म्हणतात, या मार्गात वैष्णव जनांनी घेतलेल्या पताका झळकत आहेत, त्यावर गरुड चिन्हही झळकत आहेत. तो ट्रेडमार्क आहे ना. गंगवात्या गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, या नावाचो हाती मग दिनाचे उतरी, पायी लक्ष्मीच्या हाती तिची हवी का खोगती. ज्याला भगवंत स्वरूपाला जायचं त्याच्याकरता हे रस्ते सांगितले, रस्ते. हा. अधू संतांनी त्या वाटा नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, सर्व सांडोनी माझा जीवाचे विठ्ठल रखुमाई. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नीन गुडी, पांडुरंगी मनरंग. अहो संतांनी आपल्या करता केलंय. देव इकडे रंगत नाही ना, मग तिकडे रंगत निदान काही काय ना 10 दिवस लागला तर लागला सोयीला. आणि किती काही सोयीला लागलेच ना आपल्यासारखे. काही का होईना साधना ना, कोण मेळाव्यात गेलं सोयीला लागून, कोण वारीला गेलं सोयीला लागून, कोण आळंदीला गेलं सोयीला लागून, कोण कथा कीर्तना अन्न फटका बसला का लागला सोयीला, बाकी काय नाही का. गळ राहतो ना, गळाला बऱ्याच तशा गोल होका असतात. ते बरोबर आपल्या सारख्या बादल्या पडेल राहते ना गाळात, ते बरोबर कोणत्या तरी आकड्याला लागत आहेत बरोबर नाही का. आणि ते बरोबर ते गळवर घेऊन येते. पण आता काही बादल्यांच्या कड्याच तुटेल राहते, मग आता ते कस काय वर येतील. वर यायला काहीतरी पाहिजे ना. म्हणून चाललंय आपलं मजेत. आता दिवस चारी खेळीमेळी होईल तेवढी सेवा आपली करीत राहायची नाही का. सांगत होतो मानसी भजा रे विठ्ठला, सांगत राहायचं. म्हणलं तुम्हाला कोणी सांगणार भेटो न भेटो म्हणलं इथून पुढं, तुम्ही नामाला सोडू नका. संत सांगत राहतात, प्रत्येक काळात सांगत राहतात. कोणी नायक ठिकाणी माहिती नाही का. एकादशी झाली थोडी आपली, घ्यावी माझी कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय.